नमस्कार मित्रांनो, आजचा विषय लय खतरनाक आहे. तो म्हणजे तरीबाज मिसळचा, ते पण चिंचवडच्या नेवाळे मिसळ यांच्यासारख्या सेम टू सेम चवीच्या मिसळचा. तर चला आज बनवणार आहे त्यांच्यासारखी सेम टू सेम मिसळ. तर चला बघूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चौकंद बोटोबा. आज मी प्रत्येक खवायच्या एक आवडीचा विषय घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे सगळ्यांचा वीक पॉईंट असणारा, प्रत्येक खवायचा वीक पॉईंट असणारा मिसळ. तर मिसळ कुणाला आवडत नाही असा एक माणूस मिळणार नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर आज आपण काय करणार आहे, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मधील नेवाळे मिसळ म्हणून एक फेमस मिसळवाले आहेत. त्यांची परंपरा खूप जुनी आहे, साधारण 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. तर माझ्या कॉलेजच्या आणि शाळेच्या दिवसामध्ये माझी फेवरेट मिसळ होती ती. तर सेम टू सेम आपण त्याच चवीची नेवाळे मिसळ सारखीच आपण मिसळ बनवणार आहे आज. तर चला बघूया. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आजच्या विषयामध्ये तुम्हाला खास टिप्स आणि प्रत्येक गोष्ट सविस्तरपणे सांगणार आहे. तर आपण बघूया मिसळ कशी बनवतात. मित्रांनो, कोणतीही मिसळ बनवताना दोन गोष्टी खास महत्वाच्या असतात. ते म्हणजे मिसळचा मसाला आणि मिसळचे वाटण. तर आपण काय करणार आहे, वाटण आणि मसाला दोन्हीची सविस्तर माहिती घेणार आहे. तर प्रथम काय करू, आपण ड्राय मसाल्यांची माहिती घेऊ. तुम्ही बघू शकता आपण काय मसाले घेतलेले आहेत. तर मसाल्यामध्ये आपण काय काय घेतलेले मित्रांनो, आपण काय केलेले 2 चमचे आपण आहे ना धने घेतलेले आहेत, अख्खे धने घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण काय केलेले 2 चमचे खसखस घेतलेले. मित्रांनो, आपल्या मिसळीला जो कट येतो ना, त्या कटचे सिक्रेट हेच आहे की आपण खसखस टाकली ना की आपल्या मिसळला चांगला कट येतो. त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे, 1 चमचा आपण काय घेतलेलं आहे, बडीशेप घेतलेली. त्याचबरोबर आपण 1 चमचा ना जिरं घेतलेलं आहे. आणि आपल्या कडसाठी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे पांढरे तीळ आपण 4 चमचे घेतलेले आहे. त्याचबरोबर आपण काही खडे मसाले घेतले आहेत. त्याच्यामध्ये आपण काय केलेले 3-4 तमालपत्र घेतलेले आहेत. 1 इंच साधारण आपण आहे ना दालचिनी घेतलेली आहे. आपण 1 बडी इलायची घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे, लवंग घेतलेले आहेत 6 ते 7 लवंग, आणि मिरे घेतलेले 10 ते 12. तर एवढे सगळे मसाले आपल्याला काय करायचे आहेत, आपण तव्यामध्ये किंवा आपल्याला जे भांडे त्याच्यामध्ये ड्राय रोस्ट करायचे आहेत, म्हणजे परतून घ्यायचे आहेत. परतून थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत. तर आपण काय करूया, हे झाले आपले मिसळचे ड्राय मसाले. तर मित्रांनो, आपण जे मसाले घेतलेले आहेत ना, हे मसाले ना साधारण 10 लोकांसाठी आहेत, म्हणजे साधारण 10 प्लेट होतील. तर आता काय करूया, आपण मिसळसाठी वाटणची माहिती घेऊया. तर आपण वाटणमध्ये काय काय घेणार आहे मित्रांनो, आपण काय केलेले 3 मोठे कांदे आहेत ना आपण बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 20 साधारण आपण काय केलेले लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. साधारण छोट्याचा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, तर जास्त तीव्रतेचं आलं घ्यायचं नाही मित्रांनो. त्याचबरोबर आपण काय केलेलं 8 चमचे आपण आहे ना खोबरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण आहे ना कोथिंबीर घेतलेले आहे. तर हे सगळं आपल्याला आहे ना चांगलं आहे ना तव्यामध्ये थोडंसं ते हलकं तेल टाकून भाजून घेऊन याचं वाटण तयार करायचंय. तर मित्रांनो, काय करूया आता आपण मसाला कसा रोस्ट करायचा ते बघून आपण पुढची व्हिडिओ बघूया. तर मित्रांनो, आता काय करूया, आपण आपले जे खडे मसाले आहेत ना ते आधी आपण याच्यामध्ये रोस्ट करून घेऊ. त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, दालचिनी, मोठी इलायची आणि लवंग आणि मिरी आहे, ते आपण काय करू, ड्राय रोस्ट करून घेऊ. काय करायचं मित्रांनो, कमी फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचे. हे जळे नाही पाहिजेत, जळे तर काय होतं, आपली टेस्ट खराब होते. तर साधारण थोडासा सुगंध यायला लागला ना तर लगेच आपण काढून घ्यायचे मसाले. मित्रांनो, हलका हलका आहे ना सुगंध यायला लागला आपल्या मसाल्यांचा, याचा अर्थ आपले मसाले छान भाजलेत. आता आपण काढून घेऊ साईडला. त्यानंतर मित्रांनो काय करायचंय, आपले धने टाकायचे रोस्ट करायला. त्याचबरोबर आपण बडीशेप पण टाकून घ्यायचे. त्याचबरोबर आपण जिरं पण टाकून घ्यायचे. त्यानंतर आपले तीळ पण टाकून घ्यायचे. त्याचबरोबर आपला महत्वाचा घटक आहे खसखस, ते पण टाकून घ्यायचंय. आणि हे पण आपण मगाशी बोलल्याप्रमाणे काय करायचंय, जास्त वेळ भाजायचं नाही. हलका हलका स्मेल यायला लागला, चांगला सुगंध यायला लागला की काढून घ्यायचं आपण. आणि हे एका ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सर मध्ये याची पावडर करून घ्यायची. चांगला सुगंध यायला लागला की याचा अर्थ ते भाजून झालेत. तर आपण हे पण एका साईडला काढून घेऊ. आणि हे आपण थोडे पसरून ठेवू, म्हणजे लवकर थंड होतील. थंड झाले की आपण हे मिक्सर मध्ये बारीक जे पावडर करून घ्यायचे. हा आपला तयार झाला मिसळचा सिक्रेट मसाला. आता त्याचबरोबर आहे ना आपले दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचे वाटण आहे. तर आता वाटण कशी करायचे ते बघून घेऊ. तर मित्रांनो, आता काय करूया, आपण मिसळचं वाटण तयार करून घेऊ. तर काय करायचं, हलकासा एक अर्धा चमचा तेल टाकून घेऊया. तेल आपलं तापलं की त्यानंतर आपण काय करूया, हे कांदे आपले 3 कांदे आपण हे कांदे टाकून घेऊ. त्याचबरोबर काय करूया, आपण
हे आपण आलं आणि मिरची आहे हे पण टाकून घेऊ आणि हे छान आपण तेलामध्ये परतून घेऊ. कांदा साधारण आपल्याला लाल होसवर आपल्याला परतायचा आहे, त्यामुळे आपले वाटणाची आहे ना चांगली चव उतरते आपल्या मिसळमध्ये. मित्रांनो आपला कांदा ना लालसर भाजून झालेला आहे. तर आता काय करायचंय, आपले लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि साधारण थोडंसं 2 मिनिटच आपल्या लसणाच्या पाकळ्या परतायच्या आहेत. लसणातला थोडा कच्चेपणा जास्तवर आपल्याला थोडंसं आहे ना भाजून घ्यायचंय. त्यानंतर आपण काय करायचंय, खोबरं टाकून घ्यायचंय. खोबरं काही भाजायला जास्त वेळ लागत नाही. तर आपण लसणाची पाकळी थोडी साधारण भाजली की खोबरं टाकून घेऊ. लसणाच्या पाकळ्याचा कच्चापणा निघून गेलाय तर आपण काय करू, खोबरं टाकून घेऊ. आणि खोबरं भाजायला काही जास्त वेळ लागत नाही मित्रांनो, साधारण 1 मिनिटात ते भाजून जातं. जास्त भाजायचे नाही खोबरं, जास्त खोबरं भाजलं तर चव थोडीशी बिघडू शकते मित्रांनो, त्यामुळे जास्त भाजायचं नाही. आता आपले खोबरे चांगले भाजून झाले तर आता आपण खूप सारी कोथिंबीर टाकून घेऊ. साधारण कोथिंबीरचा थोडा कच्चापणा निघस तर आपल्याला कोथिंबीर पण परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण थंड करायचंय आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची. अशा प्रकारे आपले मिसळचे वाटण तयार होईल. तर आता काय करूया, आपण मिसळचे वाटण आणि मिसळचा मसाला मिक्सरवर बारीक करून घेऊ. तर मित्रांनो अशा प्रकारे ना आपला मिसळचा आहे ना सिक्रेट मसाला तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर आपले आहे ना मिसळचे वाटण तयार झालेले आहे. ह्या 2 घटकांमुळे ना मिसळ एकदम टेस्टी लागते, सेम टू सेम हॉटेलच्या चवीची. त्याचबरोबर आता आपण काय करायचंय, आपण मिसळ बनवण्यासाठी ना मोड आलेली मटकी घेतलेली आहे. तर आता काय करायचं, आपण ह्या मटकीचं सूप तयार करून घ्यायचं आहे आणि ते सूप आपल्याला मिसळच्या फोडणीमध्ये वापरायचे. तर आता काय करू, आपण आपल्या मटकीचं सूप तयार करून घेऊ. तर मित्रांनो आता काय करू, आपण मटकीचं सूप किंवा त्याला स्टॉक म्हणतात ते बनवून घेऊ. साधारण अर्धा चमचा आपण काय करू, तेल टाकून घेऊ. आपलं तेल गरम झालं ना त्याच्यामध्ये आपली ना मटकी टाकून घेऊ. मटकी टाकल्यानंतर ना मटकीचा कच्चापणा जास्त आपण आहे ना ते तेलामध्ये परतून घेऊ. मित्रांनो आपली मटकी छान आहे ना परतली आहे. त्याच्यामध्ये आपण काय करूया, 1 चमचा आहे ना हळद टाकून घेऊ. त्याचबरोबर आहे ना चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आपण जे वाटण बनवलंय ना मित्रांनो त्या वाटण्यातला साधारण 1 चमचा त्याच्यामध्ये टाकून घेऊ. त्याचबरोबर आपण जो सुका मसाला बनवला ना तो पण टाकून घेऊ. तर काय होतं, या वाटणाचा आणि सुक्या मसाल्याचा ना या आपल्या स्टॉक मध्ये किंवा आपल्याला सूप म्हणू याच्यामध्ये चांगली चव उतरते आणि आपला मिसळचा रस्सा एकदम छान बनतो. आपले वाटण आणि थोडासा मसाला टाकल्यानंतर ना आपली मटकी चांगली आहे ना परतून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपण 10 ते 12 लोकांसाठी मिसळ बनवणार आहे. त्यासाठी बरोबर आहे ना 1.5 लिटर पाण्यानुसार आपण सगळे मसाले घेतले. तर आपण काय करू, 1.5 लिटर पाणी टाकून घेऊ. आणि काय करायचं मित्रांनो, आपल्याला साधारण 50 ते 60% आपल्याला आहे ना आपली मटकी शिजून घ्यायची आहे आणि राहिलेली जे शिजणं आहे ना ते आपले फोडणीमध्ये शिजून जाईल. तर आपण काय करायचं, 50% आपण शिजून घ्यायचं. मित्रांनो पाहू शकता आपल्या मटकीचं ना स्टॉक किंवा आपण त्याला सूप म्हणू छान उकळत आहे. तर आता बघूया आपली मटकी किती टक्के शिजली आहे. तर मित्रांनो आपली ना 50% मटकी शिजलेली आहे. तर आता काय करायचंय, आपल्याला मटकी आणि आपला स्टॉक आहे ना वेगळा वेगळा करून घ्यायचा आहे. तर आता आपण काय करूया, एका जाळीच्या साहाय्याने ना आपण मटकी आणि स्टॉक वेगळा करून घेऊ. पाहू शकतो मित्रांनो आपली मटकी वेगळी करून घेतली आहे. त्याचबरोबर आहे ना आपण याचा स्टॉक आणि किंवा याला सूप म्हणून आपण वेगळं करून घेतलेलं आहे. सेम म्हणजे आपण काय करतो, मटन किंवा चिकन बनवताना उकड साईडला कशी काढतो, आपण हे उकड सारखं साईडला काढलेलं आहे. आणि रस्स्यामध्ये आपण मटनला किंवा चिकनला कसा रस्सा वापरतो तसा आपण हा मटकीच्या फ्लेवरचा रस्सा वापरणार आहे. त्यामुळे आपली ना मिसळ खूप टेस्टी आणि फ्लेवरफुल होते. तर आता काय करू, आपण मटकीच्या फोडणीला सुरुवात करूया. मित्रांनो आता आपण मिसळच्या मेन कारवाईसाठी सुरुवात करूया. तर आपण 3 चमचे तेल घेऊया. मित्रांनो मिसळ म्हणजे तेल भरपूर पाहिजे मित्रांनो, त्याशिवाय कट येत नाही. तर आता आपण तेल चांगलं गरम झालं की पुढची प्रोसेस करूया. मित्रांनो आपलं तेल छान तापलेलं आहे. आता आपण काय करू, कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्ता आपला छान तडतडला की लगेच आपण चिमूटभर हिंग टाकून घेऊ. हिंग टाकलं का आपण काय करू, बेडगी मिरची टाकून घेऊ. बेडगी मिरची नेहमी तेलात चांगली परतून घ्यायची आहे. वाटण टाकून घेऊ.
मित्रांनो आपले वाटण टाकून झाले ना, हलकं साधारण 1 मिनिट परतल्यानंतर आपण काय करायचंय, जो आपला सिक्रेट मसाला आपण जो बनवला होता ना तो टाकून घ्यायचा आणि तो आपल्या वाटणामध्ये चांगला परतून घ्यायचा। मित्रांनो आपले वाटण आणि मसाले चांगले परतून घेतलेले आहे। तर या स्टेजला काय करायचंय, आपला कांदा लसूण मसाला कोल्हापुरी हा टाकून घेऊ आणि हा पण आपल्या मसाल्यामध्ये ना चांगला परतून घेऊ। मित्रांनो आपला कांदा लसूण मसाला टाकून चांगला परतून झाला की लगेच आपण काय करूया, अर्धा चमचा ना हळद टाकून घेऊ। मित्रांनो आपल्या जो स्टॉक मध्ये पण आपण हळद टाकलेली ऑलरेडी, त्यामुळे आता हळद टाकताना थोडी कमी टाकायची आहे, कारण की स्टॉक मध्ये आपल्या ऑलरेडी हळद आहे, तर याची काळजी घ्यायची आहे। तर मित्रांनो आपण जेवढे घटक टाकलेत ना, आपले वाटण मसाले कांदा लसूण मसाला बेडगी मिरची पावडर, तर आपण हे सगळ्यांना ना तेल सुटस्तोवर चांगलं परतून घ्यायचंय। तत्पूर्वी काय करायचं मित्रांनो, आपले मसाले जळू नये म्हणून आपण काय साधारण थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय। तर आपण काय करायचंय, आपल्या स्टॉक मधलं थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय, जेणेकरून काय होईल की आपले मसाले जळणार नाहीये। तर आता काय करायचं, आपण चांगले तेल सुटस्तोवर आपण आपले सगळे घटक परतून घ्यायचे, जेणेकरून आपल्या मिसळला चांगली टेस्ट येईल आणि चांगला कट सुटेल। तर आपण तेल सुटस्तोवर थांबूया। आता मित्रांनो आपले वाटण आणि मसाले ना छान तेल सुटलेले, तर या स्टेजला काय करू, आपण जी वेगळी काढून घेतलेली मटकी ना ती टाकून घेऊ आणि मसाल्यांमध्ये ना छान परतून घेऊ। मित्रांनो आपली ना मटकी चांगली आपण या मसाल्यामध्ये ना चांगली भाजून घेतलेली आहे। तर आता काय करायचंय, आपण ह्याच्यामध्ये ना 1.5 लिटर पाणी टाकून घ्यायचंय। सर्व मसाले ना आपण 1.5 लिटरच्या रश्श्यानुसारच घेतलेले आहेत। आपले हा रस्सा ना 10 लोकांना आहे ना पुरेसा असा आहे। तर मित्रांनो तर आपल्याला आहे ना आवडीनुसार आपण पाणी कमी जास्त करू शकता, पण आपण 1.5 लिटरचे प्रमाण सांगितले ते मसाल्यांच्या हिशोबाने आणि 10 लोकांना पुरेसा राहणं असं प्रमाण आहे। मित्रांनो आता आपण आहे ना याच्यामध्ये ना सूप ऍड केलेलं आहे। तर आता काय करूया, साधारण 1 उकळी काढून घेऊ। मित्रांनो पाहू शकता आपल्या रश्श्याला छान कट आलेला आहे। तर आता काय करायचं, आपण चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचंय आणि त्याचबरोबर आहे ना आपले मसाले आहे ना, मसाले बॅलन्स करण्यासाठी आपण साधारण आहे ना एक छोटासा खडा आहे ना गुळाचा त्याच्यामध्ये टाकायचा, त्यामुळे आपले मसाले बॅलन्स होऊन आपल्याला आंबट गोड थोडीशी चांगली चव येते। तर आपण काय करू, थोडं क्रश करून गुळाचा खडा टाकून घेऊ आणि सगळे एकदा ढवळून घेऊया आपण आणि साधारण 10 मिनिटं उकळत ठेवूया। 10 मिनिटांनंतर आपली मिसळ आहे ना खाण्यासाठी रेडी आहे। मित्रांनो मिसळची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका। पाहू शकतो मित्रांनो किती छान तरी आले आपल्या मिसळला, एकदम छान दिसत आहे। पाहू शकता किती भारी टेक्स्चर आलेले आहे। तर आता काय करूया, आपण प्लेट मध्ये सर्व करून घ्या। आता आपल्या प्लेट मध्ये पाहू शकता तुम्ही, आपण काय केलंय, कांदा लिंबू पाव आणि फरसाणा घेतलेला आहे। तर आता काय करूया, आपण मिसळचा कट घेऊ, त्यामध्ये थोडी तरी टाकून घेऊ। पाहू शकतो मित्रांनो आपली मिसळ आता तयार झालेली आहे। थोडा काय करू, आपण कांदा टाकून घेऊ, त्याप्रमाणे आपण थोडंसं लिंबू पण पिळून घेऊ। तर काय करूया, सुरुवातीला आपण नुसते, तर मित्रांनो आता आपण काय करूया, कट आणि फरसाण्याचं एकदा ना टेस्ट घेऊन बघूया। मित्रांनो सेम टू सेम नेवाळे मिसळ सारखे झालेले आहे। तर आता काय करूया मित्रांनो, आपण पावावर थोडी टेस्ट करून घेऊया। तर मित्रांनो पावाचा तुकडा तोडून घेतलेला आहे, तर थोडी आपण मिसळ बरोबर टेस्ट करून घेऊ। एक नंबर मित्रांनो, नेवाळ मिसळ सारखे सेम टू सेम झालेले आहे। तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही एकदा करून बघा। तर आमचे व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका।